केंद्र सरकारने कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याचा निर्णय दिला आणि या निर्णयाबाबत लासलगाव आणि मनमाडसह नाशकातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मतं जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी। बाबा काय म्हणाल वाणिज्य मंत्रालयाने जो निर्णय घेतला याविषयी? तो निर्णय त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत खालपर्यंत पोहोचवला पाहिजे। नुसतं तिथे निर्णय घेऊन शेतकऱ्यांपर्यंत काही उपयोगच होत नाही त्याला, शेतकऱ्यांना काय त्याचा बेनिफिट मिळतच नाही त्या गोष्टीचा ना। तर त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत काय असेल त्यांची जी काही प्रतिनिधी असतील त्यांनी डायरेक्ट संपर्क त्यांनी शेतकऱ्यांबरोबर साधला पाहिजे। तुम्ही ठीक आहे वार्ताहर लोक आहेत तर तुम्ही आमची मुलाखत घेतात पण त्याचा परिणाम काय होत नाही ना। तेव्हा ते आणि शेतकऱ्याची आज एवढी दयनीय परिस्थिती झाली आहे की आज तो कर्जबाजारीत आहेच आहे, पण आता चालू हंगामात पैसे उभे करायचे हे त्यांना सावकाराकडे पळावं लागतं। आणि मी लहानपणापासून बघत आलेलो आहे की कांद्याचे जे भाव आहे ते आजपर्यंत व्यापारी ठरवत आलेले आहे आणि वाणिज्य मंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे पण तो शेतकऱ्यांसाठी जो निर्णय घेतलेला आहे पण ते शेतकऱ्यांना काय माहिती इथे भाव व्यापारीच ठरवतात हे सर्व। मग वाणिज्य मंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्यांशी संबंध साधून भाव हे केला पाहिजे व शेतकऱ्यांना चांगला भाव दिला पाहिजे हे मला वाटतं। ज्या 2012 पुढं कांद्याचे बाजार नाही आहे आणि तिकडं काय हमी भाव येतात काय नाही हे सुद्धा शेतकऱ्यांना कळत नाही। कमीत कमी हमी भाव 3000पर्यंत पाहिजे, त्याच्या खाली नको, त्याच्या पण वरच पाहिजे। 2500 ते 3000 रुपये हा हमी भाव कांद्याचा पाहिजे। आणि मंत्रालयात बैठक घ्यायचं तिकडंच काय त्यांचं एकमेक नापेड चालू करतं, माल मारवाड्याचा नेतं। शेतकऱ्यांना काय फायदा आहे त्याच्यावर? शेतकऱ्यांचा माल आहे ना, शेतकऱ्यांपर्यंत ह्या स्कीमा पोहोचवायला आहे ना, त्यांची याकडून जे आपले संघटन शेतकऱ्याचे जे नेते त्यांनीच हे केलं पाहिजे। हे दलाल लोक मध्ये ना खाऊन सगळं हे करून जातात, त्याचा काही उपयोग होत नाही।